ठेवलेला आहे आणि नक्कीच एक आपण बघतोय बिझनेस पर्सन म्हणून स्वस्तिक मोबाईल खानिवडे आपण बघतोय। मॅच लावत सुरुवात, पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर दीपकजी घरत, आतमध्ये चेंडू वळाला आहे, पंचांकडे लाऊड अपील आणि ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात आपण बघतोय पहिलाच हादरा तंबूच्या आशेला जात असताना व्हॉट डिलिव्हरी बाद। धन्यवाद। गुरु बिना ज्ञान न उपजे, गुरु बिना मिले न मोक्ष, गुरु बिना लखो न सत्य को, गुरु बिना मिटे न दोष। अर्थातच आपलं जे अस्तित्व आहे, ज्याने मात्र आपल्याला दिशा दाखवली, तसे आमचे गुरु समालोचन क्षेत्रातील आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे यांना मी मानवंदना करतोय। तदनंतर आमच्या शालेय जीवनातील शैक्षणिक ज्यांनी मात्र आम्हाला दिशा दाखवली आणि पहिलं नाटक आम्ही त्यांच्या सोबत केलं, एक मूक अभिनय, जे आज आमच्या समवेत जॉईंट होत आहेत। सर्वांना माहिती नसेल पण मी सांगू इच्छितो, ते त्यावेळेस मात्र चांदीप शाळेमध्ये कार्यरत होते आणि पहिला मूक अभिनय मी त्यांच्या समवेत केला। ते आदरणीय सन्माननीय परेशजी कुडू सर यांचा सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर विकेटने, या ठिकाणी बघायचं झालं तर फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय आपल्याला बघायला मिळत नाहीये। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात लेग बिफोर द विकेट, जो आपण बघतोय क्रिकेटच्या डायरीतील नियम क्रमांक 52, मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय लेग बिफोरची विकेट मात्र येत असताना तदनंतर चांगल्या पद्धतीचे कमबॅक मैदानाच्या आतमध्ये दीपकजी घरत, ज्यांना आपण पोषा या नावाने जास्तीत जास्त ओळखतो। या ठिकाणी बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फॉलो थ्रू मध्ये मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय। दोन्ही संघ मात्र विचार करायचा झाला एकाच गावातून एकाच क्षेत्रातून बिलॉंग्स करतायत, परंतु या ठिकाणी बघायचं झालं तर लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या संघातून खेळताना आपल्याला बघायला मिळतात, म्हणून ही स्पर्धा खूप खास आहे, स्पेशल आहे। अर्थातच आपण बघतोय खानिवडे प्रीमियर लीग पर्व 3। ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला या मैदानावर आलो, असं वाटलं होतं की या प्रकारचं आयोजन बघायला मिळेल काय, परंतु एका मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं एक सुप्रतिम आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आणि स्टेज तर सुपर्ब आहे। तदनंतर चहू बाजूने स्टँड जे आपण बघतोय मैदानाच्या चारही बाजूने मात्र आपल्याला बघायला मिळतात। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत। तदनंतर लाईव्ह कव्हरेज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय। सुपर्ब डिलिव्हरी, अचूक लाईन अँड लेंथ मात्र पकडली आहे मिस्टर दीपकजी घरत। जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण बघतोय बिझनेस मध्ये रुजू आहेत आणि एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि खेळाडूंच्या भूमिकेमध्ये जेवढं सांगायचं तेवढंच कमी आहे पोषा यांच्या बाबत, कारण की चांगले खेळाडू सातत्याने आपण त्यांना खेळताना बघत आलेलो आहोत। या ठिकाणी पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, जागेवरती खेळतात आणि त्या कारणास्तव आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी फिगर मिस्टर दीपकजी घरत यांच्याकडनं बघायला मिळत आहे, कारण की आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि अजूनही एकही धाव या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये आणि त्याच कारणास्तव मात्र खूप सुंदर गोलंदाजीचं कृत्य करत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। पहिलं निर्धाव षटक बघायला मिळेल का बघायचं आहे आणि पहिलं निर्धाव षटक, क्या बात यार, व्हॉट गोलंदाजी, सुपर्ब पद्धतीने मात्र आपल्याला बघायला मिळतंय आणि पहिलं निर्धाव षटक मात्र त्या ठिकाणी नावे